राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे हरे हरी चौदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय आदिशक्ती मुक्ताई माते की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सर्व संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय नावदेवी माते की जय पवनसुत हनुमान की जय आज कमला एकादशी या निमित्ताने माझं आम्हालाकडे आलेली ही प्रवचन सेवा सेवेतही सांगितले काम तिथे भूतुकीपणा करू नये आले देवाजीच्या मना तिथे आमचे काय चालेल असो जी सेवा आहे ती आपली नाही ती श्रीपाद बाबांची समजूनच आपण करायची नाही का कारण हा एक निरोप आहे लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि तो ह्या एकादशी निमित्त काय आहे तर एकादशी दर पंधरवड्याची एकादशी आपली या मंदिरात होत असते नाही का गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली हरी बाबा माऊली हो सत्यानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली हरी बाबा माऊली हो सत्यानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा
रामदास बाबा माऊली हो, नारायण बाबा माऊली, रोहिदास बाबा माऊली ओ नाना बाबा माऊली रोहिदास बाबा माऊली हो, नाना बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलवीर बाबा माऊली हो, सत्यानंद माऊली, ओ नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलवीर बाबा माऊली हो, सत्यानंद माऊली, नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलवीर बाबा माऊली सत्यानंद माऊली नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलवीर बाबा माऊली हो, सत्यानंद माऊली. सर्वांना प्रथम जय हरी. ओवी पहिल्या अध्यायामधली पहिलीच ओम नमोची अध्याय, वेद प्रतिपाद्या, जय जय सोसंवेद्या, आत्मरूपा देवा तुझी गणेशू, सकारात्मक प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवतार तुझी. मला जी गेल्या वेळी माझी प्रवचन सेवा लावलेली तेव्हा ओबी ती घेतलेली म्हणून जाणते मी गुरुपाचीचे, पण मला आता जरा त्या विषयावरच बोलायचं. नशीब ती सेवा चेतन दादाने माझ्याकडे पुन्हा 2-3 महिन्यांनी दिली. जानेवारीत दिलेली मला, आणि हा कुठला मे जून, हा 6 महिन्यांनी माझ्या पामालाकडे आलेली ही प्रवचन सेवा. असो काहीतरी असेल, मला व्यक्त व्हायचं असेल जय म्हणजे आपल्या गुरुवर्य सुदाम बाबांकडे, नाही का. आणि आम्ही कधी किती वर्ष आम्ही म्हणजे एकत्र असं बोलत नव्हतो काही कारणास्तव, पण ती त्या निमित्ताने त्यांची कीर्तन सेवा आणि माझी प्रवचन सेवा असं लावलेलं. पण बोलतात ना, ते त्यांनी त्या माध्यमातून माझी जी सोडवणूक केली ती नाही, असं नाही. जे कंठापर्यंत येतं ते अश्रुपात आणि अष्टसात्विक भाव, त्यांचं काही मला सांगितलं. त्यांनी ती सोडवणूक केली, कारण अष्टसात्विक भाव हे झालेच पाहिजे. जर झाले नाही तर ते सार्थकी लागत नाही, नाही का. मग माळा घालून देवाचं नामस्मरण करून काय फायदा. मग त्यांनी ती सांगितलं मला, जो केंद्र होता आपलं त्या केंद्रापासूनच सुरुवात झालेली होती. म्हणजे जे केंद्र म्हणजे ते मंदिरच होतं. हे बाकी सगळा राग सोडून दिला. जेव्हा त्यांनी केंद्रांची वार्ता काढली तेव्हा मग मी पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये गेली की नाही, आपला जन्मच तिथे झाला होता, तो जन्मच मला तिथे मिळालेला. मग मी कशी तिथे असं बोलू शकेल की माझा अष्टसात्विक भाव होत नाही. होतात. आणि त्या केंद्रापासून आम्हाला हा नवीन जन्म मिळाला. जर ते केंद्र नसतं तर मी काय, आपण कोणी एकमेकांचे चेहरे पण सुद्धा बघितले नसतात. कारण ते एक केंद्र नसून आजही चालू आहे, आजही चालू आहे. म्हणजे तिथे अवस्था होत होत्या, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेल्या त्या अवस्था. कारण सुदाम बाबांच्या घराचं पाठचं दार जे होतं ते बंद करून त्या अवस्था होत होत्या. आणि ते दार बंद करून आतमध्ये अवस्था होत, नाना आले हे कळलं की बाबा चल देव येणार आहे आपल्याकडे. लगेच इतरांकडे त्या गोष्टी पण नाही, पटापट काम आवरा आणि तिथे या, ध्यानाला बसायला या. आम्ही तसंच काम टाकून 4-4:30 टायमिंग असायचं मला वाटतं संध्याकाळचा. आणि तिथे ते एवढी ती मुंगी सुद्धा जायला जागा नव्हती, एवढं पूर्ण ते घर भरायचं. तिथे नुसता आनंद असायचा. पण एवढी परिस्थिती असून सुद्धा त्या केंद्राने आम्हाला असं जाणून दिलं नाही की आम्ही कधी तिथे आनंदाने राहिलो. एवढा आनंद नाही का. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. ती झोपडीच होती आणि तिथे मोठे मोठे देव येत होते, नाना येत होते.
तिथे आणि नाना येताच तिथे अवस्था होऊन घ्यायच्या. प्रत्येकाची अवस्था होत होती तिथे आणि तिथूनच सुरुवात झाली. तिथूनच काय काय एवढे मोठे कीर्तनकार झाले. त्याच घरातून त्याच मंदिरातून. तिला झोपडीच म्हणत होतो आम्ही. मातीने लेपलेली ती झोपडी होती. जरी गरीब परिस्थिती असली त्या परिस्थितीतून तीच बाहेर आलेली आणि आता त्या भगवंताने त्यांना इथपर्यंत आणलं. अजूनही आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. अजूनही आम्ही आम्हाला कमी लेखत नाही. बोलतात ना आम्ही तुमच्या बरोबर म्हणजे अवतार घेतला. आणि नाना बाबा जेव्हा यायचे तर ते भगवंतच यायचे. बोलतात ना चरण शुभंकर पडता तुमचे चरण शुभंकर पडता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदी फिरले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. भगवंत दिसले नाही का. रामदास बाबा श्रीपाद बाबा नाना बाबा या तिन्ही रूपात मला त्यांच्या घरात तीन देव दिसले. जसं नारायण बाबा आमचे मोठे बाबा जय हरी बाबा आणि सुदाम बाबा हे तीन मला त्याच्यात देवच दिसले. जर ते नसते तर हे त्या मंदिरातून हनुमान मंदिरात तिथे आम्हाला प्रवेश केला. तिथून काही डागडुजी होती मंदिराची. तिथून आम्ही ह्या गावदेव मंदिर झालो. शेवटी आम्ही त्या घराचे मंदिर केले. आता ती परिस्थिती राहिली नाही. पण असं वाटतं आता जर ते आठवलं तर वाटतं ते पहिल्यासारखंच व्हायला पाहिजे होतं. एवढा आणि मोठे मोठे कीर्तनकार झालेत. पण काही जण विसरले त्याला केंद्राला नाही का. आपण जिथून आलोय त्या घरट्याने त्या झाडाने आपल्याला अक्षय दिला नाही काय आश्रय दिला आपल्याला. जर आपण तिथे गेलोच नसतो आणि त्यांनी जर ते मनावर घेतलंच नसतं तर आपण आज इथे एकादशी झालीच नसती. हे सगळं श्रेय माझ्या जय हरी बाबांना जातं. कारण त्यांनी करुणी सायाचं शिकविती नाही का. म्हणजे त्यांना जसं आपल्या श्रीपाद बाबांना त्रास झाला तसं त्यांनाही सगळ्या गोष्टींचा त्याग करून सगळ्या गोष्टींना त्याग करून या गोष्टीकडे लक्ष दिलं. म्हणून आज आपण इथे आहोत नाही का. आणि आता म्हणून देवाचं ओवी घेतले ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य. निवृत्ती महाराज सांगतात की देव ज्या श्री गणेशाला स्मरून की देवा तुझी गणेशू सकारात्मक मती प्रकाशू. तसा आपल्यामध्ये देव आहे नाही का. सोसम म्हणजे आपल्या श्वासातच देव आहे. आणि आपण जातो बाहेर देवा आहे हृदयी मंदिरी शोधून आहे असं निवृत्ती महाराज आपल्याला त्या ओवीतून संभवतात. आणि हे सर्व जे आहे चाललं आहे देव देव करुणी इंडशी. म्हणजे देव पाहावयासी गेलो तेथे देवची ओढणी केलो असं त्या केंद्रामध्ये झालेलं. म्हणजे सगळं देवच. आता बघा आमचे मोठे बाबा एवढी वर्ष झाले
व चालू बाबा तुम्हाला 74 बघा 74 74 एकदा टाळ्या वाजवा 74 बाबांचा आवाज प्लॅटफॉर्म पर्यंत जातो मला बाबांची देणगी आहे. म्हणजे सांगता येत नाही असं जरी कुठे कीर्तन असलं तरी कुठे पत्ता आहे जरा चुकली तरी आवाज त्यांचा कधी असा डल झाला नाही एवढा आवाज त्यांचा खणखणीत मी आजही त्यांना सांगते की बाबा तुम्ही 74 चे एवढा आवाज तुमचा तिथपर्यंत जातो बघा एवढी पावर आहे त्या नामात नाही का गणपत बाबांची देणगी आहे ती. हा गणपत आमचे सासरेच्या सासरे ते नाथ सासरे आणि माझे मोठे बाबा हा उंदऱ्या भुई गणपत उंदऱ्या होळी. हा गणपत उंदऱ्या भुई नाईक होते ना. मग तेच आताच रक्तात आहे ना सर्व पेटीवाले बोलायचे ना हा म्हणजे ते रक्तात असायला पाहिजे जे आड्यात नाही ते खोड्यात कुठून नये असं आहे ना ते आहे ते येणारच आणि त्यांनीच बाबांना आशीर्वाद दिलेला की जा तुमचं कल्याण होईल म्हणून आणि अजूनही बाबांचं खूप चांगलं आहे असं नाही की श्रीमंत आहेत की बाबा यांच्याकडे पैसा आहे अरे श्रीमंत असले म्हणून काय झाले पण मनाचा मोठेपणा आहे ना तुमच्याकडे जर तिथे मनाचा मोठेपणा नसला तर काय उपयोग त्या श्रीमंतीचा आग लावा त्या श्रीमंतीला जर तुम्ही पैसा असा अडका जर इथे कुठे लावत नाही अजूनही तेव्हा तर गरीब परिस्थिती पगारही कमी होता त्याच्यातही त्यांनी एवढा संसार केला संसार करून पण आम्हा इतरांचा संसार सांभाळला कोणी पण येत जात होते तेव्हा सगळ्यांना काय कर एकदा आवाज दिला लक्ष्मी तर लक्ष्मी जिथे भाकरी करायची तिथून उठून आई यायच्या घरात म्हणजे आताही जरी कोणी त्यांच्या घरी गेलं तरी धावपळ होती त्या बायकांची म्हणजे सगळ्या त्या कुटुंबाची आमची आई अनिता आई लक्ष्मीबाई वर्षा आई सगळ्यांची म्हणजे अजूनही ते कसं बोलतात ना की ती सवय झालेली असते त्या केंद्राची कसं कोण पाहुणे आले तर कसं उठून त्यांचा पाहुणचार करायचा अजूनही तेच आहे म्हणजे ती सवय अजून मोडली नाही सवयी चांगल्या असतात काही काही वाईट असतात नाही का आणि आपल्याला हे जे सर्व आहे ते आपल्या श्रीपाद बाबांकडनं मिळालेलं आहे जर ते नसते असते ना तर तिथपर्यंत केरोबाबापर्यंत असते बाबाने जर आपल्यापर्यंत निरोप दिला नसता ना तर आपल्याला इथे बसायची काय महिलांना इथे सोयच नव्हती बसायची पण त्यांनी सांगितलं त्यांनी विनंती केली की महिलांना पण इथे बसू द्या तेव्हाही आम्हाला इथे व्यासपीठ मिळालं आणि हे व्यासपीठ सगळ्यांकडेच नसतं बरं का ही एकादशी कोणाशी अशी कुठे चालते कुठे बिघडते पण ही एकादशी आपण किती वर्षानुवर्ष इथे चालवत आलो आहोत हेच मोठं भाग्य आहे बोलतात ना आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे ओ आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे दास श्रीवा दास रामदास आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे म्हणजे एवढं भाग्याचे आपण एवढं भाग्यात आपले आले हे पूर्ण मालिका ही परंपरा आपली भाग्यात आली आणि आपली परंपरा सगळ्यांचीच ही परंपरा नसते पण आपण आपल्याला एक परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपण हे चालत आहोत आपण असे तसे नाही आपण खूप भाग्याचे आहोत नाही का इथे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती असं आपल्याला भेटलंय आपल्याला हे सुख मिळालेलं आहे आणि हे सुख कशात आहे सुख देवाजवळ आहे आणि देव आपल्या जवळ आहे पण या सुखासाठी लोक बाहेर फिरतात बाहेर जातात आणि देव कुठे सांगितलं आहे संतांनी तर आपल्या जवळ जर देव पाहायचा असेल तर संतांना शरण जावं लागेल कारण संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही तेरी साधती साधने तेरी साधती साधने तुटती भावाची बंधने जो भवरोग पाठी लागलाय पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जठरे शयनम नाही का म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यावे पुन्हा पुन्हा
आईला त्रास. एक वेळ तर आपण आईच्या गर्भात असताना वचन दिलेलं की देवा तुला मी वचन देतो पुन्हा बाहेर आल्यावर मी तुझे भजन करेन, पण तू धनी वाईट लागता स्मरण करेन तत्वता ओळखू लागे माता पिता आणि कोहम कोहम रडू लागे. मग तू बाहेर आल्यावर विसरायला तयार थोर झाली हानी आणि पस्तीला खाणी पुन्हा लक्ष 84चा पुन्हा त्याच्यात किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे हो फजित, नाही का? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. किती सांगायचं आम्ही, किती जेव्हा तुम्हाला अवताराला यावं लागतो, नाही का? संत अवताराला आले तसं आमचे श्रीपाद बाबा अवताराला येऊन त्यांनी हे सांगितलं की आपलं मुख्य मूळ काय आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि फळ तेथून या, नाही का? कुठून या तर तेथून या सांगितलं, त्याचे मूळ आहे तेथून. म्हणजे तुम्हाला देव दिसत नाही का? हा, देव दिसण्यासाठी काय करावं लागतं? ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा, तेरे देव येईल घरा, तेरे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी, साधू संत ऋषी मुनी, ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी. ऐसे पदराचे धनी सांगितले. धनी म्हणजे ते धनवान होते का? नाही. तर या कार्यासाठी, याच कार्यासाठी, कारण हे कार्य आहे चळवळीचे, जे जे करतील तयाचे, नाही का? या माध्यमातून आपण जे लोकांपर्यंत पोहोचवतो, कारण इथूनच आपला उद्धार झालेला आहे. आणि जो अनुभव आम्हाला मिळाला आहे तो अनुभव आपण सर्वांना देत असतो. बोलतात ना, अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. आणि हा आम्हाला देव आमच्या श्रीपाद बाबांनी दाखवला. जयाच्या संगतीने विराग झाला, जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडवास गेला, मनोदरीचा जडवास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला, साक्षात परमात्मा मज भेटविला, साक्षात परमात्मा मज भेटविला, साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कशी मी श्रीपादुकेला, विसरू कसा मी रामदास पादुकेला, विसरू कसा मी नारायण पादुकेला, विसरू कसा मी हरिदास पादुकेला, विसरू कसा मी नाना पादुकेला, विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला. साक्षात परमात्मा मग भेटविला, साक्षात परमात्मा मग भेटविला. साक्षात परमेश्वरालाच पाठवलं, नाही का? आपल्या जवळ श्रीपाद बाबांनाच पाठवलं. आता नाना पाहिजे होते खरं, म्हणजे खरंच त्यांची थोडी खंत मला जाणवते. खरंच पाहिजे होते. माझं गुरु पाहिजे होता इथे. नको भेद करू कोण त्या गोष्टीचा, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. लक्ष्मीचा जाणत असे
लक्ष्मीचा जाणत से हरिमुखी गाता हरपरी चिंता हरिमुखी गाता हरपरी चिंता. मला आता 2 दिवस झाले. माझ्याकडे एवढे मोठे फोटो नाही, पण एवढंच कुठे श्रीपद बाबाचा दोन दिवसा अगोदरची घटना आहे. खूप त्रास झाला, खूप त्रास झाला, पण कोणाला सांगता पण येत नव्हता, कोणाला बोलता पण येत नव्हतं. मला एकटीच दिवस श्रीपद बाबाच्या फोटोला धरून कुरवाळून रडत होते की बाबा मी काय करू, कारण एवढा त्रास होतोय, खूप गोष्टींचा मला त्रास होतो. अजून आपण तसं नसतो, पण आपला भूतकाळ असतो ना, तो आपल्याला खात असतो. आपण नसतो, आपण प्रामाणिकपणाने त्याचं भजन करतो. पण मला त्याच्याजवळ अगरबत्ती दिवाबत्ती लावायची असते, त्याच्या डोळ्यात डोळं घालून मला रडायचं. मग मी अशी का वागू, का असं करू? पण नाही, जे त्रास देणार असतं ते त्रास देतातच आपल्याला. ही रीतच आहे जगाची. खूप 2 दिवसा अगोदरचा त्रास झालेला मला, पण मी तो पोरांनाही सांगितलं नव्हतं. काय नाही, मी बाबांना इथे आणणारच होती. श्रीपाद बाबाला फोटो घेऊनच इथे आणणार होती. तेव्हा मला मोकळं झालं असतं. म्हटलं तुम्ही सगळे हसा, मला बोला तुम्ही येडी आहे का? हो येडीच आहे मी. तुम्हाला वाटतं की नाही, खूप त्रास होतो मला काही गोष्टीचा. मी इथे मोकळी झाली. आता मला इथे मोकळंच व्हायचं होतं. या निमित्ताने व्हायचं होतं मला मोकळं. कारण जे आपल्या आयुष्यात घडलेलं असतं ना, आपला भूतकाळ, तो कोणाला सांगायचा नाही. सांगितलं तर ती लोक टॉर्चर करतात आणि त्या टॉर्चरने आपल्याला त्रास देत असतात. आपण नसतं, आपल्याला माहित असतं आपण तसं नाही. खूप आपण मन साफ करून हवं आणि त्या गोष्टीला भरपूर वर्ष झालेले असतात. पण नाही, एखाद्या बाईला जर त्रास दिला ना, तर त्याच्या कर्माची फळं तिथे भोगायला लागतात, कुठे भोगायला लागत नाही. लक्षात ठेवा, इथे भोगायचं. कर्म म्हणजेच देव म्हणजेच कर्म. कोणाला कमी नाही लेखायचं इथे. सगळे आपण श्रीपाद बाबाची लेकरं आहोत, सगळे आहोत आपण श्रीपाद बाबाची लेकरं. पण आपण ते माझ्या पोरांना पण नाही सांगत कुठल्या गोष्टी, का तर त्यांचा विश्वास उडेल या गोष्टीवरून की काय मम्मी तू एवढी परमार्थ करते आणि मी रात्रीची झोपल्यावरच रडते, मन मोकळं करते माझं. 4 वाजेपर्यंत झोप नसते मला या विचाराने. काय नाही केलं कोणाचं, मी कोणाला वाईट बोलत नाही, कोण सगळ्यांची चांगली राहते. काय कोणाचा गुन्हा केला, काय कोणाला तरी आपल्याला दुःख असतंच. कुठे आपण सुखी, आपण बोलतो फक्त या व्यासपीठावर. बोलतात ना, सांग ना माऊली माझ्या बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबांना सुखी आहे मी माझ्या घराला. देव माझा अंतरात्मा, गुरु माझा परमात्मा. देव माझा अंतरात्मा, गुरु माझा परमात्मा. शिवाला सुखी आहे मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबांना, श्रीपाद बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला. म्हणजे सुखीच आहे, सुखीच म्हणावं लागेल. कारण आपल्या बाबाने तसं काहीच ठेवलं नाही आपल्या पाठी. जे आहे ते नामस्मरण करा, चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. कारण चिंता ही चित्ताला जाणते आणि चिंतन हे
आपल्याला तिथून सोडवतं नाही का, त्या चिंतेतून सोडवतं चिंतन. म्हणून या गोष्टी जरा विनाताई मला बोलायची की आपण जेवढा आपल्याला त्रास होतो तेवढा आपण थोडं त्याच्यात वेळ न, कोणी काय बोलेल त्याच्यात वेळ न घालवायचा आणि आपला परमार्थ आपण चालूच ठेवायचा. आपण वेळ वाया नाही घालवायची. जेवढं लोक आपल्याला बोलतील ना, कारण चांगल्या झाडाला फळं आलेले तिथेच दगड मारतात नाही का, अशी काही लोक आहेत या जगात. पण मग काय बोलणार या लोकांना. आमच्या आई पण रेणुका माऊली बरोबर आम्ही दोघी संगती असलो तरी ही वार्ता असते आमची. मग मी त्या आईला सांगते, माऊलीला, माऊली काय आहे ती समजावून सांगते, मला सगळ्या गोष्टी सांगते काय नाही असंच असतं. आणि आपल्यापेक्षा आपले गुरुवर्य आहेत ते, आपण कसं त्यांना काय विचारणार, त्यांना आपण कसं बोलणार. मग आपण हे बोलायचं तरी कुठे, सांगायचं तरी कोणाला, काय बोलायचं. आपण मनातल्या मनात घुटून राहायचं, नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. पण त्या काही गोष्टी अशा असतात ना, त्या जात नाही मनात. अशा काही असतात गोष्टी, पण त्याच्यातून पण आपण मार्ग काढतो नाही का. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, आणि देण्याची पंक्ती चालू जाता न पडे कोणता कुठे काही. म्हणजे त्या मार्गाने आला पण त्याच मार्गाने जाणार नाही का. कारण आपण श्रीपाद बाबाला सांगितलंय, आम्ही तुलाच भगवंत मानू रे, वेड्या भक्तांची वेडी ही माया रे भाऊराया. अवताराला आला धर्म रक्षणाला, अवताराला आला धर्म रक्षणाला, प्रेम दिले तुझ्या भक्ताला रे, वेड्या भक्तांची वेडी ही माया रे भाऊराया. ही वेडी माया आहे आपली. आणि इथे वेड्यांचाच बाजार आहे, इथे शाळांचं काय काम नाही का. आमचे मामा बोलायचे ना, मी शिकलेलो नाही मामा, पण एक सांगते, तुम्ही शिकलेले नाही पण तुम्ही अनुभव तुम्हाला खूप आहे या गोष्टीचा. अरे ते बोलतात ना मामा की माणसात माणूस नाही राहिला आता, त्यापेक्षा मेंढरं बरी. काय बोलता तुम्ही. हा, किती सांगून गेली, किती सांगून ज्ञानेश्वरी, मी माणसा परस मेंढरं बरी. माणसं परस मेंढरं बरी, प्राणी बरी ते नाही का. ह्या माणसानं किती सांगितलं तरी अक्कल नाही ना. तरी आपण इथे कोणाची निंदा नाही करत, पण बोलतात ना, कोणी वंदा तर कोणी निंदा. हा स्वहिताचा धंदा जो तो आपला धंदा चालू ठेवलाय, आणि लोकांकडे लक्ष नाही देता आपला परमार्थ आपण चालू ठेवायचा. हेच मला माझ्या गुरुवर्यांनी सांगितलंय. आणि आपल्यापेक्षा मोठे आपले गुरुवर्य आहेत, आपण त्यांना कधीच लहान असलेलेच बरे. मी देवाकडे एकच मागणं मागते, देवा आम्हाला लहानच ठेव, आम्हाला तिथपर्यंत मोठं व्हायचं नाहीये बस. किती वेळ राहिला माझ्याकडे, झालं एवढं सांगून मी माझे दोन शब्द अजी झाले. प्रवचन सेवा आहे इथे स्वल्प विराम देऊ. या सेवेला स्वल्प